मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भूषण सोने तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, लॅन्सेट नावाच्या एका रेप्युटेड मेडिकल जर्नलमध्ये भारतातील डायबिटीस या आजारावर एक महत्त्वाचा रिसर्च आर्टिकल पब्लिश करण्यात आला. आणि त्या रिसर्च आर्टिकलनुसार भारतात सध्याच्या स्थितीत 10 कोटीपेक्षा जास्त लोक हे डायबिटीस या आजाराने ग्रस्त आहेत, तर 13.5 कोटीपेक्षा जास्त लोक ही प्री डायबिटीस या कॅटेगरीत मोडतात. एकंदरीतच या आकड्यांवरून असं दिसतंय की भारतासारख्या 140 कोटी लोकसंख्या असलेल्या देशामध्ये जर आपण प्रौढ व्यक्तींचा विचार केला तर दर 4 ते 5 व्यक्तींमागे एका व्यक्तीला डायबिटीस किंवा प्री डायबिटीस झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर भारतामध्ये डायबिटीस वाढत असेल तर नक्कीच डायबिटीस कंट्रोल याच्याही पलीकडे जाऊन डायबिटीस प्रिव्हेन्शनसाठी प्रयत्न करणं ही काळाची गरज आहे असं मी समजतो. आणि त्याचाच एक भाग म्हणून आज मी तुम्हाला अशी एक रक्ताची तपासणी सांगणार आहे की ज्या तपासणीद्वारे तुम्हाला कळू शकेल की तुम्हाला भविष्यात डायबिटीस होणार आहे की नाही होणार आहे. अगदी डायबिटीस होण्याच्या 15 वर्षाआधीच तुम्हाला या तपासणीद्वारे डायबिटीस होण्याचं परफेक्ट प्रेडिक्शन कळू शकेल. त्याआधी मित्रांनो, डायबिटीस या आजाराविषयी काही महत्त्वाचा कॉन्सेप्ट समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. बऱ्याच लोकांच्या मनात हा प्रश्न असतो की डायबिटीस होण्यासाठी कालावधी लागतो तरी किती. तर मित्रांनो, या ठिकाणी सांगू इच्छितो, डायबिटीस होण्यासाठी 1 महिना नाही तर 1 वर्ष नाही तर कमीत कमी 10 ते 15 वर्षाचा कालावधी हा डायबिटीस होण्यासाठी लागत असतो. आणि ह्या 10 ते 15 वर्षाच्या कालावधीमध्ये तुमचं शरीर 3 महत्त्वाच्या फेजेसमधून तुमचं शरीर हे जात असतं. त्यातील सर्वात पहिली जी फेज आहे मित्रांनो, ती म्हणजे इन्शुलिन रेजिस्टन्स. इन्शुलिन रेजिस्टन्स हिलाच डायबिटीस होण्याची पहिली पायरी आहे असं मानलं जातं मित्रांनो. इन्शुलिन रेजिस्टन्स इज अ फर्स्ट मॅनिफेस्टेशन ऑफ द टाईप 2 डायबिटीस. होतं काय या इन्शुलिन रेजिस्टन्समध्ये, तर तुमच्या शरीरात निर्माण होणारं जे इन्शुलिन नावाचं जे हार्मोन आहे याला काही कारणांमुळे रेजिस्टन्स निर्माण होतो. आणि या रेजिस्टन्सच्या अगेन्स्ट तुमच्या शरीरात जास्त प्रमाणात तुमचं शरीर इन्शुलिन हे सिक्रेट करत असतं. आणि हे जास्त प्रमाणात सिक्रेट झालेले इन्शुलिन तुमच्या रक्तातील साखर हे नॉर्मल ठेवण्याचं काम हे करत असतं. त्यामुळे इन्शुलिन रेजिस्टन्स या फेजमध्ये मित्रांनो तुमच्या रक्तातील साखर ही नॉर्मल असते, तर इन्शुलिनची लेवल ही हाय आपल्याला पाहायला मिळते. बऱ्याच वेळा या इन्शुलिन रेजिस्टन्सचं प्रॉपर निदान होत नाही. इन्शुलिन रेजिस्टन्स या फेजकडे दुर्लक्ष केलं जातं आणि ही इन्शुलिन रेजिस्टन्स फेज येत्या 5 ते 7 वर्षानंतर प्री डायबिटीस या कॅटेगरीमध्ये कन्वर्ट होते. प्री डायबिटीस ही अशी एक कंडिशन आहे मित्रांनो की ज्यामध्ये तुमच्या शरीरात इन्शुलिन रेजिस्टन्स निर्माण असतोच, त्यामुळे इन्शुलिनची लेवल तर वाढलेली असतेच, परंतु हे वाढलेलं इन्शुलिन तुमच्या रक्तातील साखर पचवण्यासाठी काही प्रमाणात असमर्थ ठरतं. त्यामुळे प्री डायबिटीस या कंडिशनमध्ये तुमच्या रक्तातील साखर अप्पर नॉर्मल रेंजला आपल्याला पाहायला मिळते, तर इन्शुलिन लेवल ही वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि या इन्शुलिन प्री डायबिटीस या फेजकडेही जर आपण दुर्लक्ष केलं तर प्री डायबिटीस फेज येत्या 5 ते 7 वर्षानंतर डायबिटीस या आजारामध्ये कन्वर्ट होतो आणि निर्माण होतो तो तुमचा ॲक्च्युअल डायबिटीस, की ज्यामध्ये तुमच्या रक्तातील साखर वाढलेली आपल्याला पाहायला मिळते, त्याचबरोबर इन्शुलिनची लेवलसुद्धाही वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. अशावेळी डॉक्टर तुमचं डायबिटीस म्हणून निदान करतात आणि तुमचं डायबिटीसची ट्रीटमेंट ही सुरू केली जाते. परंतु ह्या डायबिटीसची सुरुवात मित्रांनो 15 वर्षापूर्वीच इन्शुलिन रेजिस्टन्सपासून तुमच्या शरीरात झालेली असते. आणि या इन्शुलिन रेजिस्टन्सला जर तुम्ही ओळखलं तर भविष्यात निर्माण होणारा प्री डायबिटीस आणि डायबिटीस याचं परफेक्ट प्रिडिक्शन तुम्हाला 10 ते 15 वर्ष आधीच कळू शकेल. आणि या इन्शुलिन रेजिस्टन्सवर तुम्ही जर प्रॉपर डायटरी मॉडिफिकेशन, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन यावर जर भर दिला तर भविष्यात होणारा प्री डायबिटीस आणि डायबिटीस हा तुम्ही रोखू शकतात अगदी 100%. परंतु त्याआधी महत्त्वाचं आहे मित्रांनो, इन्शुलिन रेजिस्टन्स ही जी डायबिटीसची सुरुवातीची जी फेज आहे तिला ओळखणं. पुस्तकात मित्रांनो प्री डायबिटीस आणि इन्शुलिन रेजिस्टन्स याची काही लक्षणं सांगितली आहे आणि ती बऱ्याच वेळा ती ओव्हरलॅप असलेली आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे जर इन्शुलिन रेजिस्टन्सचं जर प्रॉपर निदान जर आपल्याला करायचं असेल तर एका रक्ताच्या तपासणीद्वारे आपल्याला कळू शकेल की जी रक्ताची तपासणी तुम्हाला भविष्यात होणारा प्री डायबिटीस आणि डायबिटीस होण्याचं एक परफेक्ट प्रेडिक्शन तुम्हाला देऊ शकतं. आणि त्या तपासणीचं नाव आहे मित्रांनो HOMA-IR, की जिचा फुल फॉर्म आहे होमिओस्टॅटिक मॉडेल असेसमेंट ऑफ इन्शुलिन रेजिस्टन्स. खरं तर ही तपासणी मित्रांनो 1985 सालीच मेडिकल सायन्समध्ये पहिल्यांदा एक्सप्लेन करण्यात आली, परंतु काही कारणांमुळे ती तेवढी प्रचलित झाली नाही. परंतु सध्याच्या काळामध्ये डायबिटीसचा वाढता प्रभाव पाहता ह्या तपासणीला परत एक वेगळं महत्त्व निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं.
ह्या तपासणीचं जर प्रॉपर व्हॅल्यू आपल्याला काढायचं असेल तर एका रॅशिओद्वारे या तपासणीचं आपल्याला प्रॉपर व्हॅल्यू आपल्याला काढता येते. आणि तो रॅशिओ म्हणजे फास्टिंग इन्शुलिन लेवल मल्टिप्लाय बाय फास्टिंग ग्लुकोज लेवल डिवायडेड बाय 160. म्हणजेच उपाशीपोटी तुमची रक्तातील इन्शुलिनची लेवल गुणिले उपाशीपोटी तुमची रक्तातील साखरेची लेवल भागिले 160. जर या रॅशिओची व्हॅल्यू मित्रांनो एक किंवा एकापेक्षा जर कमी असेल तर तुमच्या शरीरात इन्शुलिन ग्लुकोज मेटाबॉलिझम हे प्रॉपर सुरू आहे आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचे इन्शुलिन रेझिस्टन्स निर्माण झालेलं नाही. त्यामुळे तुम्हाला भविष्यात प्री डायबिटीस होण्याची शक्यता ही अगदी कमी आहे असं या व्हॅल्यूवरून आपल्याला लक्षात येतं. परंतु ही जर व्हॅल्यू एक किंवा एकापेक्षा जास्त आणि 2च्या खाली जर असेल तर तुम्हाला काही प्रमाणात इन्शुलिन रेझिस्टन्स निर्माण झालेलं आहे असं या व्हॅल्यूवरून आपल्याला लक्षात येतं. आणि भविष्यात तुम्हाला डायबिटीस आणि प्री डायबिटीसचा धोका काही प्रमाणात निर्माण झालेला आहे असंही आपण या व्हॅल्यूवरून प्रेडिक्ट करू शकतो. आणि ही व्हॅल्यू जर 2 किंवा 2पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला जास्त प्रमाणात इन्शुलिन रेझिस्टन्स निर्माण झालेला आहे आणि तुम्हाला भविष्यात डायबिटीस आणि प्री डायबिटीसचा धोका हा जास्त आहे असंही या व्हॅल्यूवरून आपण प्रेडिक्ट करू शकतो. तर मित्रांनो ही आहे इन्शुलिन रेझिस्टन्स ओळखण्याची HOMA-IR नावाची तपासणी, की ज्या तपासणीद्वारे तुम्हाला भविष्यातील प्री डायबिटीस आणि डायबिटीस होण्याचं एक परफेक्ट निदान करता येऊ शकतं. तर मित्रांनो ह्या तपासणीचं तुमच्या डे टू डे तपासण्यांमध्ये किमान वर्षातून एकदा तरी या तपासणीचं अंतर्भाव तुम्ही करायला पाहिजे. आणि डायबिटीस होण्याआधीच तुम्ही या तपासणीद्वारे डायबिटीसचं निदान करून त्यावर इन्शुलिन रेझिस्टन्सवर जर काम केलं तर भविष्यात होणारा प्री डायबिटीस याच्यावर तुम्ही मात करू शकतात. धन्यवाद.